भारतीय शिक्षण प्रसारक संस्था एवढी नावाजलेली होती, त्याचा बट्ट्याबोळ, त्याचा रसतळाला नेणं आणि ते खड्ड्यात घालणं काम ह्या मुळेनं केलेलं आहे. मुळे हा दलाल आहे. SIT मधला तो मुखंड मेरुमनी आहे. 870 लोक त्यांनी भरलेले आहेत आणि 800 बोगस शिक्षक भरावे. पंकजा मुंडेबरोबर तो बसतो चिटकून. मला म्हणून शंका आली, त्या थोडी म्हणत असतील हे सगळं त्यांनीच भाषी प्रश्नामध्ये त्याला नमूद केलेलं आहे. भाषी प्रश्नामध्ये सहकार्य आहे, चंपावतीमध्ये इकडे आलेला आहे. तो त्यांनी घेतला असो नसो. ॲडव्होकेट कालिदास थिगळे, अध्यक्ष चंपावती माध्यमिक विद्यालय, सचिव जगदीश काळे, ह्या दोघांना आणि ह्या नोटीसमध्ये असं म्हटलंय, ज्या अर्थी खालील सही करणार या महाराष्ट्र जवळच्या एका मुख्याध्यापकाने मित्रांनी सांगितलेलं आहे की ह्यांनी गुंड पाळलेले आहेत. अरे म्हणलं गुंड गुंड पाळले? हे चंद्रकांत मुळे यांनी गुंड पाळलेले आहेत, कारण तो पैसा झाला ना. चंद्रकांत मुळे नेमकं कोण आहे? आका, शैक्षणिक खात्यातला तो आका. उत्तमे ढमढमे पादे टारा टुरीच मध्यमम फुसकुनारी तश्यंती घृणा आगमनी. तू फुसक बारेस रे, फुसकून पाडलास. तू मोठ्यानं पाडला असता, नगारा पाडला असता तर काही नाही. हा तुझा फुसकुनारी. शाळा पाडायची नाही. त्यांना मोर दॅन दॅट 7.5 कोटीच्या वरी दंड भरावाच लागणार आहे. म्हणजे चंपावतीला 7.5 कोटी दंड आहे. त्यांच्याकडे तितका थकीत दंड आहे 7.5. हो हो. अहो त्याच्या दंडाच्या व्यतिरिक्त रक्कम ही थकीत रक्कम. हा, दंडाव्यतिरिक्त अवैध बांधकाम केलं, विनापरवाना बांधकाम केलं, बेकायदेशीर बांधकाम केलं, PTR नोंदी नाही घेतल्या, आज त्याचा दंड वेगळा. आणि सगळ्याचं मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत किरण देशपांडे आहेत. चंपावती प्रकरण नेमके कुठल्या स्टेजला आहे हे आता विचारणार आहे. त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी SITच्या चौकशीला पोहोचू नये म्हणून विविध त्यांच्यासोबत प्रयत्न करण्यात आले. त्यांना इथल्या कुठल्या तरी एका दलालाकडून धमकीसुद्धा देण्यात आली. हे सगळं प्रकरण मागे घ्या असं सुद्धा म्हटण्यात आलेलं आहे. SITच्या चौकशीमध्ये नेमकं काय झालं हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. चंपावती प्रकरण आता कुठल्या स्टेजला आहे? तुम्हाला SITच्या चौकशीला बोलवलं होतं, नेमकं त्या ठिकाणी काय झालं? संग्रामजी, आपलं शतशः म्हणजे तुम्हाला साक्षात दंडवत प्रणाम आणि महानुभावाच्या पंथाप्रमाणे तुम्हाला दंडत प्रणाम माऊली. कारण काय आहे, सुरुवातीला एक माझं नेहमीप्रमाणे संस्कृतमधलं सुभाषित आहे. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. मुकुंद विष्णू काय म्हणलं तर तो दलाल जो आहे, खरजुला कुत्रा जो आहे, गांडुळाची अवलाद जो आहे, त्याचं नाव घ्यायचं मला 100% घेणार मी नाव. चंद्रकांत मुळे नावाचा जो गांडुळाच्या डबल तोंडाने बोलतो तो खरजुला कुत्रा, त्यांनी मला नीलकमलला भेटला, पाया पडला, लोटांगण घातलं. देशपांडे साहेब पे युनिटला जाऊ नका, देशपांडे साहेब गैरसमज करून घेऊ नका, देशपांडे साहेब काही चुकलं असलं माफी मागतो, तुमच्या पाया पडतो. पे युनिट, शिक्षणाधिकारी, SIT चौकशी सगळं थांबवा, चंपावती थांबवा, सगळं बाबा. तुम्हाला काय देतो ते पाहिजे ते देतो मी, खर्च फिरच झालेला. अरे म्हणलं तू भिकारी अवलाद आहे. तू स्वतःच्या इनोव्हा गाडीच्या ड्रायव्हरची पेमेंट जी आहे तू संस्थेकडून घेतोस, तुझी लायकी नाही, तुझी पत नाही, तू मला काय देणार आहेस रे? आणि ह्याच्यानंतर तो माहिती आयुक्तामध्ये माझे 63 अपील जे मंजूर झालेत, हे संग्रामजी हे 63 अपील माझे माहिती आयुक्ताकडं द्वितीय अपील मंजूर झालेले असताना तो जनमाहिती अधिकारी नाही आहे, तो अपिले अधिकारी नाही आहे, बेकायदेशीर चेंबरमध्ये घुसला, न्यायप्रविष्टाचं उल्लंघन केलं. ते माननीय न्यायालय जे आहे माहिती आयुक्तातले ते त्याच्यावर काय कारवाईची करेल त्याची अपेक्षा मी बाळगतोय. आता नाही, आता ही प्रकरण कुठल्या स्टेजला? तुम्ही नगरपालिकेला इशारा दिला होता, नगरपालिकेने नोटिसा बजावल्यात, त्यांचं काय म्हणणं होतं? नोटिसा बजावल्यानंतर नेमकी काय कारवाई झालेली आहे? त्यांनी नोटिसा बजावल्या तेवढ्या वेळेमध्ये शाळा प्रशासनानं काही माहिती दिली आहे का? तुमच्याकडे आता काय माहिती आहे? शालेय प्रशासनाचे संचालक लोक, शिक्षक लोकांना माझ्या पत्रव्यवहार पत्त्यावर पाठवतात, देशपांडे कुठं आहेत, त्यांना भेटायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. भेटायचं नाही मला, काही भेटू नका. तुमच्यात दानत नाही, तुमच्यात अवकात नाही, तुम्ही भ्रष्टाचाराचे मुखंड मेरुमनी आहेत. भ्रष्टाचाराचा कळस तुमचा पाया रचून कळस उभा केलेला आहे. आज तागायत तुम्हाला सांगायचं आहे संग्रामजी, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था एवढी नावाजलेली होती, त्याचा बट्ट्याबोळ, त्याचा रसतळाला नेणं आणि ते खड्ड्यात घालणं काम ह्या मुळेनं केलेलं आहे. मुळे हा दलाल आहे. SIT मधला तो मुखंड मेरुमनी आहे. 870 लोक त्यांनी भरलेले आहेत आणि 800 बोगस शिक्षक भरावे. पुरावे, सगळे पुरावेच आहे. आता येणारे चौकशीमध्ये सगळे हे पुरावेच आहेत. 870. आणि तो शिक्षक अधिकारी कुठं कुठं भरले लोक? 870 पूर्ण त्यांनी बीड जिल्ह्यात मॅक्झिमम 600 ते 650 लोक त्यांनी बीड जिल्ह्यात भरलेले आहेत. त्याच्या शाळेचं आता मला मी माहिती अधिकाऱ्यात मागितलं, शाळा मला शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी सगळ्यांनी मला सांगितलं आहे, देशपांडे साहेब आता तो आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही मुळेचं ऐकणार नाहीत, आम्ही मुळेला कोणी बोलणार नाही. आणि माननीय पंकजाताई आपले मंत्री जे आहेत, पर्यावरण मंत्री, जर पर्यावरण सुधारायचं असेल तर ह्या खरजुल्या कुत्र्याच्या नादी लागू नका. हा कधी ना कधी तुम्हाला, हो गांडुळाची जात आहे,
गांडूळ आहे, वटवागुळ आहे, स्वतःचीच घाण स्वतः खातो. मला पंकजा मुंडेंचा काय संबंध आहे? पंकजा मुंडेबरोबर तो बसतो चिटकून, मला म्हणून शंका आली. त्या थोडी म्हणत असतील हे सगळं त्यांनीच भाषी प्रश्नामध्ये त्याला नमूद केलेलं आहे. भाषी प्रश्नामध्ये सहकार्य आहे, चंपावतीमध्ये इकडे आलेला आहे. तो त्यांनी घेतला असो नसो, पण तो योगेश क्षीरसागर बरोबर दिसतो. योगेश क्षीरसागरकडे संस्थेत गेला. योगेश क्षीरसागरला सुद्धा सांगायचं आहे, तुमची संस्था जर नीट चालवायची असेल त्या वटवागुळाच्या आणि खरजुल्या कुत्र्याच्या गांडुळाच्या नादी लागू नका. ह्या संस्थेमध्ये चंपावतीमध्ये तुम्ही नगरपालिकेला तक्रार दिली होती, मोजणी झाली, काय नेमकं कुठल्या स्टेजला ते प्रकरण मी पुन्हा विचारतो. हे नोटिसा त्यांना दिलेल्या आहेत. ह्या नोटिसा ज्या आहेत, नगरपालिका प्रशासन अत्यंत अध्यक्ष सचिवांना नोटिसा पाठवल्या की तुम्ही 7 दिवसात तुमचं म्हणणं सादर करा. 7 दिवस संपलेले आहेत. ही कोणत्या तारखेची? 5 जानेवारी 2026ची नोटीस आहे. महाराष्ट्र शासन प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966चे कलम. ॲडव्होकेट कालिदास थिगळे, अध्यक्ष चंपावती माध्यमिक विद्यालय, सचिव जगदीश काळे, ह्या दोघांना. आणि ह्या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे, ज्या अर्थी खालील सही करणार या महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कलम 54 नुसार नियोजित प्राधिकरणाचे कार्य करणे, त्याची अंमलबजावणी करणे अधिकार प्राप्त झालेले आहे की आपण खालील प्रकारचे बांधकाम करत आहात. या कायद्यानुसार विकास परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले आहे. विकास परवान्याविरुद्ध बांधकाम चालू आहे. आम्हास आपणास सूचित करण्यात येते की आपण केलेले अनधिकृत बांधकाम ही नोटीस मिळाल्यापासून तात्काळ थांबवावे. आपण वरील बाबींचे अनुपालन केले नाही तर आपण उक्त नियमानुसार दंडात्मक व पुढील कारवाईसाठी पात्र ठराल याची नोंद घ्यावी. आणि ही नोटीस जी आहे ती त्या मुख्याधिकाऱ्यांकडून या दोघांना म्हणजे सचिव आणि अध्यक्षांना देण्यात 6 नोटीस आहेत. 6 नोटीस आहेत. अशाच प्रकारच्या आहेत का ह्या? अशाच प्रकारच्या 6 बिल्डिंगच्या 6 नोटिसा ज्या आहेत ती या ठिकाणी चंपावती शिक्षण संस्थेला 7 दिवसात. तारीख काय आहे? 7 दिवसाच्या आत. म्हणजे आजपर्यंत काही माहिती दिली असेल का? तुम्हाला काय वाटतं? नकटीच्या नाकाला 1700 विघ्न आहेत संग्रामजी. नकटीच्या नाकाला 1700 विघ्न आहेत. कारण आज उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. काल त्यांचे अर्ज भरणे, छाननी करणे, मागं घेणे चालू होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे पेशन्स आहेत. वी आर हॅव्हिंग लॉट ऑफ पेशन्स फॉर द स्ट्रगलिंग. मला सुद्धा देवाच्या आशीर्वादाने मला पेशन्स, सहनशीलता आहे, क्षमता आहेत. त्याच्यामुळे मी थांबलो. कारण 2-3 दिवस नगरपालिकेशन काढ गेलो होतो मी प्रशासनाकडे. ते म्हणले देशपांडे साहेब थांबा, तुम्हाला योग्य ते कारवाई भेटेल, नाहीतरी मी उपोषणाला बसणार आहे 26 जानेवारीला. सगळ्यांना कळवलेलं आहे. माझी जर उद्याच्याला काही झाली. विशेष म्हणजे सांगायचा मुद्दा असा की त्याच्या जवळच्या एका मुख्याध्यापकाने मित्रांनी सांगितलेलं आहे की ह्यांनी गुंड पाळलेले आहेत. अरे म्हणलं गुंड पाळले? हे चंद्रकांत मुळे यांनी गुंड पाळलेले आहेत. कारण तो पैसा झाला ना. चंद्रकांत मुळे नेमकं कोण आहे? आका, शैक्षणिक खात्यातला तो आका, फार मोठा देवमासा. आका देवमासा म्हणण्यात सुद्धा लाज वाटेल. देवमासा हा सागरी शहनशाह, बादशाह आहे देवमासा. तो चांगलं काम करतो. ऑक्सिजन वगैरे सगळं पाण्यातलं जे आहे स्वच्छ करून किडे मोकडे खाऊन. पण हा जो आहे शिक्षण खात्याला कीड लागलेली, भुंगा लागलेला महामोठा हा आका आहे शिक्षण खात्यातला. आणि तो अधिकाऱ्यांना, शिक्षण अधिकाऱ्याला सांगायचं आहे, ह्या खरजुल्या कुत्र्याला, ह्या गांडुळ्याला, डबल तोंडाने बोलतो ह्या खरजुल्या कुत्र्याला परत ऑफिसमध्ये येऊ देऊ नका. कारण नागना शिंदेची विकेट ह्यानं घेतली, फुलारीची विकेट ह्यानं घेतली. आता 25% त्यांचा दोष आहे का नाही त्यांना माहिती. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी काय केलं काय नाही प्रशासनाला माहिती. पण हा काय करतो, आमिष दाखवतो आणि आमिष दाखवून परत त्यांना बरबाद करतो. आणि पुन्हा मोठ्या तोंडाने सगळ्यात म्हणतो मी कुठं घटत नाही, मी घटणार नाही, मी काहीच नाही, माझी सहीच केली नाही. अरे कुठंपर्यंत लपणार आहे रे तू? मला धमकी देतो, मला एका ठिकाणी बोलवतो, नीलकमलला हॉटेलला बोलवलं, नीलकमल हॉटेलमध्ये बसून माझ्या पाया पडलास रे तू. आणि पुन्हा माहिती अधिकार कायद्यामध्ये तू जाऊन मला म्हणतो हा किरण देशपांडे ब्लॅकमेलर आहे. कोणत्या अंगाने? अरे RSSचे जेवढे विवेक पालवणकर, डॉक्टर सुभाष जोशी, PK कुलकर्णी, डॉक्टर अनिल बारकुल ह्यांना विचार. मी 30 वर्षापासून बीडमध्ये राहतो. ब्लॅकमेलरची व्याख्या विचार रे. तू काय गोष्टी करतो रे? अरे तू उंटाच्या आणि हत्तीच्या पार्श्वभागाचा मुका घेतलास, त्या मुका तुला इतका महागात पडणार आहे. तू सुरुवात केली, मी शेवट करणार आहे. आणि त्याच्यावर सुभाषित एक आहे, उत्तमे ढमढमे पादे टारा टुरीच मध्यमम फुसकुनारी तश्यंती घृणा आगमने. तू फुसक बार आहेस रे. फुसकून पाडलास तू. मोठ्यानं पाडला असता, नगारा पाडला असता तर काही नाही. हा तुझा फुसकुनारी तश्यंती पाद आहे ना, हा घृणा आगमने. ही सगळी घाण जी आहे ना आता चव्हाट्यावर येणार आहे, चव्हाट्यावर आलेली आहे. आणि त्यात मोठंच योगदान आहे, 80% योगदान संग्रामजी धनवेचं आहे. मराठी महाराष्ट्राचा मला सार्थ अभिमान आहे. हे चंपावतीला नोटिसा बजावल्या, माहिती दिली असेल का? दिली आहे का? काही माहिती तुम्हाला मिळाली आहे का? आणि शाळा प्रशासन, नगरपालिका प्रशासन पुढे काय कारवाई करणार आहे? काही माहिती आहे तुम्हाला?
हो, ह्यांच्याकडे संग्रामजी फार फार सुंदर प्रश्न आहे, तुम्ही भौतिक प्रश्न विचारला तुम्ही. ह्यांच्याकडे माहितीच नाही द्यायला, निरुत्तर येत न होय. हे माहिती काय देणार आहेत? अवैध बांधकाम केलंय, माहिती नाही दिली तर कारवाई होणार आहे का मग? 100% कारवाई होणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये आता गोरा खैरनार जर जिवंत असता आणि गोरा खैरनार जर बीडला महापालिकेचा नगर परिषद सीओ असताना त्या बिल्डिंगी पाडल्या असत्या. पण मी म्हणलं नको, लहान मुलं आहेत, शिक्षण घेत आहेत, शाळा आहे, त्यांचे तक्रार नको. आणि त्यांचं शिक्षणाचं जे मूलभूत हक्क आहेत ते हक्क आपण अबाधित ठेवायला पाहिजे. म्हणून शाळा पाडायची नाही. त्यांना मोर दॅन दॅट 7.5 कोटीच्या वरी दंड भरावाच लागणार आहे. म्हणजे संपवतीला 7.5 कोटी दंड आहे, त्यांच्याकडे तितका थकीत दंड आहे 7.5. हो हो. अहो, त्याच्या दंडाच्या व्यतिरिक्त रक्कम ही थकीत रक्कम. हां, दंडाव्यतिरिक्त अवैध बांधकाम केलं, विनापरवाना बांधकाम केलं, बेकायदेशीर बांधकाम केलं, PTR नोंदी नाही घेतल्या, आज त्याचा दंड वेगळा. आणि सगळ्याचं क्लबिंग करून चक्रव्याड व्याज आहे. 32 ते 33 वर्षापासूनचं दंड ह्यांना आकारणार. आणि जरी नाही आकारला, कुणी काही मॅनेज झालं, कुणी काही झालं, ह्याच्यात कुणी मॅनेज होणार नाही. कारण हे प्रकरण संग्रामजी धनवेनी मराठी महाराष्ट्राने उघडं केलेलं आहे, पूर्ण नागडं केलेलं आहे ह्यांना. त्याच्यामुळं कपडे घालायला ह्यांना जागा नाही. चंपावतीचे सचिव हे कोणीतरी काल गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री आले होते फडणवीस, त्यांच्याकडे भेटायला गेले अशी माहिती आहे. हे खरंच गेले होते तिथं? तुम्हाला काय माहिती? सगळ्या बीडमध्ये कुजबूज आहे. ज्या दिवशी हे नोटीस त्यांना मिळाल्या की त्या दुसऱ्या दिवशी ती गहिनीनाथ गडावर माननीय मुख्यमंत्र्याला भेटायचं बीडमध्ये चर्चा झाली सुरू. कारण ही चर्चा जी आहे ना, मांजराचा विष्ठा आणि कोंबडी जरी झाकली तर कोंबडी ही 5.5-6 बाक देणार म्हणजे देणार. ही बातमी लपत नसते, छपून राहत नाही. अरे तुम्ही कुणाकडे जरी गेलेत, हे पेपरवर आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय कुशल प्रशासक आहेत, त्यांच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि अर्थमंत्री, अहो अजितदादा पवार साहेब, तुमच्या तिजोरीला ह्यांनी भोग पाडला हो, तिजोरीला डल्ला मारला हो. 32 वर्ष 33 वर्ष हे बिलं भरत नाहीत, मालमत्ता कर भरत नाहीत. तुमच्या याच्या तिजोरीवर डल्ला मारून त्यांनी 7.5 कोटीला भोग पाडलेला आहे. ते भोग बुजवायचं आहे आता तुम्हाला. तुमचं काय पुढचं नियोजन असेल? ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? उपोषण करणार, काय नेमकं करणार आहात? हा चंपावतीचा एक प्रकार तो हा नगरपालिकेचा टॅक्स मालमत्ता कर आहे. जर शिक्षणाची मूलभूत हक्क अबाधित राहिले पाहिजेत, मुलाचं शिक्षण एक दर्जा उंचालं शिक्षण द्यायला पाहिजे. चंपावती शाळा त्याच्यात फेल आहे. नॉन ट्रेंड लोक तिथं आज भरलेत. 22 लोक आज माध्यमिकमध्ये रिक्त जागा आहेत, ते भरत नाहीत, त्यांना ब्राह्मण मिळत नाहीत. बाकीच्या जाती ती त्यांना घ्यायची नाही, त्यांना इटाळ होतो. अस्पृश्यताचा विटाळ आहे. महाड चौदा तळे माननीय आमचे बाबासाहेब आंबेडकर पुरपूज्य संविधानाचं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना बाकीचे जातीतील लोक नाही भरायचे. आणि आता ही चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये मान्यता शिक्षणाधिकारी देतो. मान्यता शिक्षणाधिकारी केल्यावर सर्व निकष त्यांना पाळावे लागतात, जरी त्यांना एडेड नाही आहे. पण तो गंधे नावाचा जो मुख्याध्यापक आहे त्याला आरक्षणाचा गंध नाही. एकही SC ST भरलेला नाही. संग्रामजी, मला एक हृदय पिळवटून निघाले. अहो, जातीमध्ये तुम्ही भांडणं लावता, जातीला तुम्ही स्थान देत नाही. अहो, शाळा आहे तुमची, नियम पाहिजे शासनाचे पाळले पाहिजेत. माझ्या अंगावर काटा परत येतो, खरं बोललं की माझ्या अंगावर काटा येतो. कारण काय आहे, ह्या गंधेला गंधच नाही आरक्षणाचा. तू तरी काय करणार? तो कठपुतली बाहुली नाचतो डोंबाऱ्यासारखं संचालकाच्या तालावर, ताता थैया कथक नृत्य करतो, कुचीपुडी नृत्य करतो तो. कारण चंपावती ह्याच्यामध्ये चंपावती शाळेत इंग्लिश मिडियमला आरक्षण बिलकुल दिलेलं नाही. ते शिंदेचा प्रश्न मार्गी लागला का? त्यांना तिथं मुख्याध्यापक पदावर बसवले का? अधिकार दिलेत का? 100% संचालक अजूनसुद्धा दोलायमान अवस्था आहे शिंदेची. त्या शिंदेला चार्ज मिळालेला नाही आहे. कपाटाच्या किल्ल्या रेकॉर्ड वगैरे जे माझ्या कानावर आले ते. आता शिंदेचा माझा तसा काही संबंध नाही आहे. शिंदे एक शिक्षक होता, तो मांग जातीचा होता, त्याला मुख्याध्यापक मिळायला पाहिजे होतं. जातीभेद विसरून मी त्याच्यासाठी लढलो. आता त्याला चार्ज मिळाला नाही मिळाला हे माझं काम नाही. त्याचं त्यांनी ते लढावं, त्याचं त्यांनी ते हक्क घ्यावा. त्या ह्याच्यामध्ये मी संस्थेच्या आणि शिंदेच्या भागामध्ये मी आता रस नाही घेणार. SIT मध्ये तुम्ही संभाजीनगरला गेला होतात, काय झालं तिथं चौकशी? SITचं संग्रामजी तुम्हाला पत्र दाखवतो. SITचे 2 पत्र आले मला. शिक्षण अधिकारीचे पत्र आहे आणि उपसंचालकाचं सुद्धा पत्र आहे. हे पत्र जे आलेले आहेत की देशपांडेंना चौकशीसाठी पाठवा. ह्या संचालकाच्या काही गावगुंडांनी आणि काही माझ्या अंगावर गाड्या घालून की मी 17 तारखेला जाऊ नये. पण तरी पण मला पत्र आलं SITचं की तुम्ही मुंबईत या, पुण्यामध्ये या, तुम्हाला काय रिपोर्ट द्यायचा तुम्ही. मी म्हणतो SITला गरज काय हो तुम्हाला पुण्याला याची? ह्यावेळेस सगळं केलं आहे ना, तक्रारदाराची गरज नाही. माननीय SIT महोदयांना माझी विनंती, तक्रारदाराचे तो करून आमच्या अंगावर तुम्ही चिखड टाकून दगडाची शिंतोडे म्हणजे चिखलात दगड टाकून शिंतोडे आमच्या अंगावर घेते तर आम्हाला बदनाम होतो, आम्हाला भीती आहे त्याची. पण हे सगळं द्योतक आहे. सगळ्यातला जो मेन मुद्दा आहे, रीढ की हड्डी आहे, बॅकबोन आहे, भ्रष्टाचाराचं बॅकबोन जे आहे,
पे युनिट आहे. पे युनिटमध्ये जावा तुम्ही, तुम्हाला पाहिजे तेवढं सगळे डॉक्युमेंटरी, सगळी जी काय बेकायदेशीर डॉक्युमेंटरी केलेली आहे पे युनिट आहे. पे युनिटचे शहनशाह बादशाह तिथं बसलेले आहेत. अहो नाशिककडं पे युनिटचे लोक आता केले, बीडमध्ये लोक काय येत नाहीत. सगळ्यात भ्रष्टाचाराचं कंदमूळ, भ्रष्टाचाराचं पे युनिटचं थकीत वेतनाचं कंदमूळ इथं भरलेलं आहे, बीडमध्ये आहे. तर अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आहे. आणि धक्कादायक गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितली की संस्थेनं जवळजवळ 32 वर्ष, म्हणजे चंपावती संस्थेनं 32 वर्ष करच भरलेला नाही. 7.5 कोटी ते होतात आणि उरलेला दंड, चक्रवाढ व्याज मिळून अनेक कोटी, जवळजवळ 10च्या आसपास जाईल, 10 कोटीच्या आसपास हे जाऊ शकते ही सगळी रक्कम. आता ते तपास अधिकारी कुठपर्यंत जातात की नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुद्धा गेले, ही अशी सुद्धा माहिती मिळाली. मात्र मुख्यमंत्री आहेत ते शासनाचे प्रमुख आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत, ते अशा प्रकारच्या गोष्टींना कुठंतरी थारा देणार नाहीत असंही मला वाटतं, मला त्याच्यावर विश्वास आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी कुणीतरी चंद्रकांत मुळे नावाचा एक व्यक्ती या ठिकाणी गृहस्थ सांगितला आणि तो आकाय, या सगळ्या भ्रष्टाचाराचा आकाय असं त्यांनी सांगितलं. 600च्या आसपास लोक त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये बोगस लावल्यासुद्धा आरोपांनी मोठा केलेला आहे. पुरावेसुद्धा सगळे माझ्याकडे आहेत असं सुद्धा सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदरील जो कोणी आका आहे भ्रष्टाचारातला चंद्रकांत मुळे यांना धमकी देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं प्रकरण थांबवा, तुम्हाला काय पाहिजे, काय द्यावं लागतं, काय तुम्हाला आवश्यक आहे ते आम्ही सगळं देऊ आणि SIT BID जाऊ द्या, त्यांना काही माहिती देऊ नका, त्यांच्या पोहोचू नका, चौकशीला जाऊ नका, अशा प्रकारची विनवणी वजा धमकीसुद्धा त्यांना दिलेली असल्याचं सांगितलं. हां, माननीय संग्रामजी, क्या है, कोई हमें मला बोलायचं आहे, मला चंद्रकांत मुळे तू सुरुवात केली आहेस. कोई हमें ठुकरा दे उसका हमें गम नहीं, बदनसीब वो जो है जिसके नसीब में हम नहीं. और आखिरी शेर उसके लिए है, अपने लिखी हुई तकदीर पे हंस लेता हूँ, अपनी लिखी हुई तकदीर पे हंस लेता हूँ, दिल के जज्बात को जंजीर में कस लेता हूँ. अपनी लिखी हुई तकदीर पे हंस लेता हूँ, दिल की जज्बात को जंजीर में कस लेता हूँ. ये मेरे खुद का अपना तजुर्बा है संग्राम जी. वक्त आने पर सांप तो सांप क्या, मुळे सारखा सांप गांडूळ डस लेता है. आणि हेचमुळे पंकजा मुंडे यांच्यासुद्धा जवळ असल्याचं ते सांगतायत. पंकजा मुंडेंना त्यांनी विनंती केली की बा असे लोक पाळू नका, हे तुम्हाला अडचणीत आणू शकतात भविष्यामध्ये. आणि हे लोक योगेश क्षीरसागरांना सुद्धा त्यांनी सांगितलं की हे तुमच्या आसपास असतात, तुमच्या संस्थेमध्ये येतात जातात आणि तिकडे जे तुमच्या संस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत असं सुद्धा त्यांनी इथं सांगितलं. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाला सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर यांची चौकशी करून जे आहे जे दोषी यांच्यावर कारवाई व्हावी. इतर जिल्ह्यामधले लोक जे आहेत ते सगळे लोक अटक झाली, मग नाशिक असेल, मालेगाव असेल, हे सगळ्या शिक्षण विभागातले जे काही पे युनिटमधले असतील शिक्षणाधिकारी, हे सगळे गुन्हे दाखलून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. बीडचे फक्त निलंबित करण्यात आले, फुलारी आणि शिंदे यांना निलंबित करण्यात आले. पे युनिटमधल्या कुठल्याही एखाद्या माणसावर कारवाई अजिबात झालेली नाही. पे युनिटमधूनच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग थकीत वेतन असेल किंवा मग काही हेराफेरीच्या गोष्टी ज्या असतील या पे युनिटमधून झालेल्या आहेत. कुणाचीही आत्तापर्यंत कारवाईसाठी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं की नाही माहीत नाही. कारवाई नाही, त्यांना अटक नाही, त्यांना का अटक करण्यात आलेली नाही हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. बाकीच्या जिल्ह्यांमधल्या सगळ्या लोकांवर कारवाई झाली, ह्यांच्यावर का कारवाई नाही असा सवाल उपस्थित होतो आहे. आणि मग यासाठी चौकशीचे अधिकारी नेमकं काय करतात हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. जे काही प्रमुख आहेत त्यांनी कारवाईच्या जे काही फैरी आहेत त्या लवकरात लवकर कराव्यात अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. माननीय संग्रामजी, मी 12 तारखेला माझे एकंदरीत 63 अपील होते, ह्यूज अपील होते, फार मोठा एक रेकॉर्ड आहे ते माहिती अधिकारात द्वितीय अपील होणे. त्यात न्यायालयाला चंद्रकांत मुळेने सांगितलं, न्यायालयाला, माननीय न्यायालय हा फक्त माझ्या 2 संस्थेलाच त्रास देतो, सावरकरला त्रास देतो आणि चंपावतीला त्रास देतो. अरे तू 1.5 दिवसात कोला उसात आहे रे. माननीय अध्यक्ष आणि सचिव महोदय, माननीय कालिदास नाना ठेगडे, तुम्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे, तुमच्या चरणापाशी लीन आहे मी. हा म्हणतो संस्कारच्या नादी का लागला नाही तुम्ही, संस्कारच्या शाळेचं का केलं नाही, बाकीच्या शाळेचं का, राजस्थानीचं का केलं नाही, माझ्या शाळेचं का केलं. हा तुमच्याजवळ तुमच्या नावाने, आणि जगदीश भाऊ काळे तुम्ही माझे जुने मित्र आहेत, हा तुमच्या नावानं काय काय बोलतो, तुम्हाला प्रशासनात काही येतं का नाही हे सुद्धा सांगतो, तुमच्याविषयी वाह्यात बोलतो हा. तर त्याला तुम्ही थोडा लगाम घाला आणि चंपावती शिक्षण संस्थेतून हाकलून द्या. त्याची लायकी नाही, त्याची पद नाही. नाना ठिगडे नाना तो काय म्हणतो माननीय आपल्या न्यायालयामध्ये मुख्य माहिती आयुक्तामध्ये की संस्कारच्या तुम्ही शाळेचं का नाही केलं, आमच्या शाळेच्या नादी का लागलात. माननीय संग्रामजी, हा चंपावतीला आत्ता आला 4 महिन्यात आणि 5-10 वर्षात सतीश पत्कीने जेवढी संस्था भारतीय शिक्षण संस्था चालवली, मी सुद्धा हेमंत वैद्याला सांगू इच्छितो को हा नासका आंबा आहे.
आता उन्हाळा यायला आहे, जर तुम्हाला चांगला तोतापुरी आंबा, कलमी आंबा, केशर आंबा जर खायचा असेल तर ह्या नासक्या आंबाला तुमच्या आडीतून हाकलून टाका, नाही तर भारतीय शिक्षण प्रसार संस्था डुबायला आणि वाहवत जायला आणि त्याचे धिंडोडे उडवायला वेळ लागणार नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे या तुमच्या मुद्द्यावर. तुम्ही असं सांगता की जे कोणी चंद्रकांत मुळे आहेत ह्याला तुम्ही बाजूला काढा, संस्थेवाल्याला विनंती करताय, मग ते पत्की असतील किंवा मग दुसरे कोण हे पत्कीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा, आणि हे कोण काळे असतील, कोण हे तिगडे असतील, यांना तुम्ही विनंती करताय. त्यांच्याशिवाय असे काळे धंदे करणार त्यांना माणूसच कोणी मिळत नसेल तर दुसरा संस्थेला? संस्था संग्रामजी फार सुंदर प्रश्न आहे. संस्था आज तागायत आपली मुलाखत होईपर्यंत याला सगळे खाचखळगे माहिती आहेत ना, जसं तुमच्या सांगितलं, पण मी माहिती घेतली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या की हा तिथला म्हणजे सगळे खाचखळगे ह्याला माहीत असतात. कुठून कशी मोकळी वाट काढायची, काळ्या धंद्याचा मार्ग कुठून जातो, भुयारी जातो का वरून जातो, हवेतून जातो, हे सगळं माहीत असतं याला. असा माणूस त्यांना सोडून कसं चालेल? नाही, ते माणूस सोडणार का? त्यांचं नावाचं बदनामी व्हायलेली आहे. त्या बदनामीच्या आता तर कसं आहे, ह्यांचं आता चंद्रकांत मुळेचं कुठं आहे, पुढून फाटलंय. दुसरी गोष्ट फार मोठी सांगायची, DDR ऑफिसला परत भेटला तो निर्लज्ज आहे. नाक कापलं तरी त्याला 2 भोक आहेत. कुठे गेलो की मला साहेब नमस्कार, तुम्ही मोठी माणसं आहेत. अरे निर्लज्जा, तू नाक कापलंस, तू मला ब्लॅकमेलर म्हणलास कोणत्या? अरे कोणालाही विचार रे तू. शरद ढोले RSSचे प्रचारक, और मी 30 वर्ष बीडमध्ये राहतोय, मोठमोठ्या लोकांना विचार रे, तू 1.5 दिवसात कोलं उसात आहे, तुझी अवकात काय, तुझी लायकी काय, तू करतो काय? सतीश पत्कीने तुला अन्न पाण्याला लावलं, त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. ही खंजीर खुपसणाऱ्याची अवलाद आहे. नेमकं काय आहे सतीश पत्कींच्या पाठीत खंजीर खूप असणं? सतीश पत्कीला त्यांनी सतीश पत्कीने ह्याला अन्न पाण्याला लावलं आहे. चंद्रकांत मुळेला लेक्चरर म्हणून जे आहे उच्च माध्यमिकला आहे का नाही, देवाला माहिती. तो पिरियड घेतो का नाही, तो क्वारीला जातो का नाही, का इनोवामध्येच भेटतो, MS 23 BC 2772, त्याचा ड्रायव्हर कोण आहे, त्याचे पगार कोण काढतं, ह्याची लायकी काय काय नाही, हे सगळं आता हळूहळू बाहेर येणार आहे ते. आणि त्यानं काय करायचं ते करू दे. आता सुरुवात केलीस तू, कारण माननीय थिगडे नानांना माझं आवाहन आहे. तो म्हणतो संसारकाच्या नादी काय लागला, संस्कार मॅनेज झाली देशपांडे बरोबर. दिलीप खिस्ती, तुम्ही माझे 30 वर्षापासून मित्र आहे, तुम्ही लोकप्रश्न एक चांगला पेपर हे करता, तो तुमच्या नावाने बोंब ठोकतो. हा होळी जवळ आली आता, तो म्हणतो दिलीप खिस्तीने देशपांडेला मॅनेज केलं म्हणून संस्कारचं नाव नाही. आणि न्यायालयात सुद्धा बोंब ठोकली त्यांनी, हे संस्कारच्या नादी लागत नाही, राजस्थानीच्या नादी लागत नाही, फक्त सावरकरच्या आणि चंपावतीच्या नादी लागलेल्या आहेत. अरे तुझा वास आला, ह्या लोकांचा अजून मला वास आला नाही, आणि तुझेच लोक, तुझेच कार्यालयातील लोक कागद आणून देतात, मग मी बोंब ठोकणारच ना. उलट तेल आणि चुना लावलेला नाही, होळी आल्यावर सगळं होणार आहे. आणि होळीची जे आहे ना, सगळी आता खोबरं भाजून काढणार आहे मी. मला पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करायची आहे, जिल्हा प्रशासनाला आणि शिक्षण मंत्र्याला सुद्धा म्हणायचं आहे, यांनी पुन्हा एक मुद्दा उपस्थित केला, इथं संस्कारच्या नादी का लागले नाहीत. आता खरं तर संस्कारच्या नादी का लागले नाहीत ह्यांनी उत्तर असं की मला काही वास आलेला नाही, मात्र तो असं म्हटला आहे, याचा अर्थ की तिथं सुद्धा काहीतरी गोंधळ आहे असं म्हणायला हरकत नाही. शिक्षण विभागामधली एकही संस्था अशी नाही आहे असं वाटतं मला. एखादी असू शकते, मात्र एकही संस्था अशी नाही की जिथं काही भ्रष्टाचार नाही, कोट्यवधीचा भ्रष्टाचार नाही. संस्था चालक, संस्थेचे सचिव, हे सगळे लोक सगळे यांच्या बुडाखाली अंधार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे SIT बीडमध्ये बसून राहावी, त्यांनी 8 दिवस संस्थेचे सगळे कच्चा चिट्टा कागद ना कागद तपासावा, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून एक सामाजिक जाणीव म्हणून त्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय, मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजितदादांच्या तिजोरीला भोग पाडले असं यांच्या म्हणण्याप्रमाणे अजित पवारांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे विनंती आहे, आवाहन आहे की ह्या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. तुम्ही SITला सांगा 4 दिवस बीडमध्ये जाऊन थांबा, आणि तुम्ही पालकमंत्री आहेत त्यांना सांगू शकतात, मुख्यमंत्री सांगू शकतात, जा बीडमध्ये 8 दिवस थांबा, इथं रेस्ट हाऊसमध्ये या आणि त्यांना सांगा की या सगळ्या गोष्टीमध्ये बसा, 4-4 दिवस तपास करा आणि काय काय झालं आहे तिथं हे सगळं महाराष्ट्रासमोर आणा, आणि सगळ्यांवर कठोर कारवाई करून यांच्यावर ह्यांना फक्त निलंबित करून चालणार नाही, कठोर कारवाई करून त्यांना जेल व्हावी, त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ही जप्त करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केली जाते. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.